मला वाटतंय ना 3 ते 5 वर्ष अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. पण स्पर्धा परीक्षेच्या बाजारात 99% मुलं अपयशी होतात हे भयान वास्तव आपल्याला कुणीही सांगितलेलं नसतं. आज मी माझ्या पिल्लूसोबत चालली आहे माझी MPSCची परीक्षा द्यायला. पण MPSC म्हणजे खरी रियालिटी काय आहे माहिती आहे? ते आपण आज जाणून घेऊयात. दरवर्षी लाखो तरुण डोळ्यामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन पुणे, मुंबई किंवा दिल्ली गाठतात. पण तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं भयान वास्तव माहिती आहे का? जर 500 जागांसाठी परीक्षा असेल तर अर्ज असतात 5 लाख मुलांचे. याचा अर्थ सक्सेस रेशिओ आहे फक्त 0.1%. उरलेल्या 99.9% मुलांचं काय? त्यांच्या पदरात पडते वर्षानुवर्षाची निराशा, डोक्यावरचं वाढतं कर्ज, पांढरे झालेले केस आणि निघून गेलेलं वय. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष असं वर्ष निघून जातं पण रिझल्ट येत नाही. घरातून पैसे येणे बंद होतात आणि नातेवाईकांचे टोमणे वाढू लागतात. काय रे, कधी होणार अधिकारी? या एका प्रश्नाने तरुणांना नैराश्याच्या गर्तेत ढकललंय. अनेक जण तर इतकं नैराश्यात जातात की टोकाचं पाऊल उचलतात. पण विचार करा, एका परीक्षेचा निकाल तुमच्या आयुष्यापेक्षा मोठा असू शकतो का? अभ्यास आवडीने करा, जिद्दीने करा, पण डोळे झाकून स्वतःला संपवू नका. म्हणूनच तुमच्या आयुष्यात प्लॅन बी असणं अत्यंत गरजेचं आहे. प्लॅन बी म्हणजे हार मानणं नाही, तर प्लॅन बी म्हणजे एक सुरक्षिततेची कड़ा. जर वयाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत यश नाही मिळालं तर सन्मानाने जगण्यासाठी दुसरं काहीतरी तुमच्याकडे तयार असायलाच हवं. मग तो प्रायव्हेट जॉब असो की स्वतःचा एखादा व्यवसाय किंवा दुसरी एखादी कोणती तरी स्किल. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा हे तुमचं आयुष्य घडवण्याचं साधन असू शकतं, पण ते तुमचं पूर्ण आयुष्य असू शकत नाही. आयुष्यात अधिकारी होण्यापेक्षा चांगला माणूस म्हणून यशस्वी होणं हे खूप महत्त्वाचं असतं. अभ्यास नक्की करा, पण वेळेत थांबायला आणि मार्ग बदलायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे आणि संधी कधीच संपत नाही. जिद्द ठेवा, पण वास्तवाचं भानही ठेवा. प्लॅन बी तयार ठेवा. मी तर माझा प्लॅन बी निवडला आहे. तुम्ही सपोर्ट करणार ना माझ्या प्लॅन बीसाठी? तुम्ही देखील तुमचा कोणता प्लॅन बी ठरवला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं चॅनल नवीन आहे तर प्लीज मला सगळ्यांनी सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.